नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती पवित्र पोर्टलची कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत. डिस्ट्रिक्ट वाईज MNP नगरपालिका हे सगळे आपण कट ऑफ ॲनालिसिस केलेले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला टीचिंग रिलेटेड अपडेट्स मिळत राहतील. आज आपण जिल्हा परिषद पुणे याचे प्रायमरी लेवलचे मराठी मीडियमचे कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत, जेणेकरून आपल्याला हे सगळे प्रिफरन्सेस देताना हा आपला अभ्यास झालेला असेल की अगोदरचे कट ऑफ काय होते, म्हणजे आपल्याला आयडिया येऊन जाते एक्झॅक्टली की काय पद्धतीने कट ऑफ हिस्ट्री काय होती. आणि जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना पण एक लक्षात येतं की पवित्र पोर्टलला एक्झॅक्टली कट ऑफ काय लागत असतात. तर आपण आता सगळ्यात पहिले पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज बघणार आहोत, आणि नंतर मग आपण ज्या पद्धतीने सगळे व्हिडिओज केले आहेत चॅनलवरती प्लेलिस्ट आहे पर्टिक्युलरली जिल्हा परिषदची, तुम्ही बघू शकता जाऊन. तर पोस्ट आणि सब्जेक्ट वाईज आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत, आणि नंतर मग आपण त्याला कॅटेगरी वाईज ॲनालिसिस करूयात. तर सगळ्यात पहिले अंडर ग्रॅज्युएट टीचर 1ली ते 5वीसाठी इंग्लिश मिडियमच्या जाहिराती होत्या मित्रांनो. ग्रँटेड 61 जागा होत्या ॲडव्हर्टाईज पोस्ट, आणि 7 कॅन्डिडेट्स फक्त इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि आपल्याला इथे 90 कट ऑफ बघायला मिळत आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे करून तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता. अंडर ग्रॅज्युएट टीचरसाठी ऑल सब्जेक्ट्सच्या मराठी मीडियमच्या आता सेम पोझिशन आहे. अगोदर आपण इंग्लिश मिडियमची बघितली, आता मराठी मीडियमची बघतोय. सेम पोस्टसाठी 90 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 90 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि आपल्याला 110 वरती कट ऑफ बघायला मिळतं आहे विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, आणि PH कॅटेगरीचा 75 वरती. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 6 to 8साठी मॅथ्स सायन्स विषयासाठी मित्रांनो मराठी मीडियमचीही ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या 124. 83 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 62 कट ऑफ बघायला मिळत आहे, आणि विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 111 वरती. तर मित्रांनो टोटल 275 जागांसाठी ॲडव्हर्टाईज पोस्ट होते. फक्त 180 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. आपण बघू शकतो की बाकीचे जे वॅकन्सीज आहेत ते नेक्स्ट राऊंडमध्ये किंवा तेवढ्या वॅकंट राहिल्या असू शकतात. आपल्याला आता जेव्हा वॅकन्सीज येतील त्यामध्ये डिटेलमध्ये कळेल, जेणेकरून आपल्याला मग प्रिफरन्सेस देताना सगळ्या गोष्टी अनालाइज करून आपल्याला प्रिफरन्सेस देता येतात. आपल्या मार्क्सचं पण अनालिसिस करणं गरजेचं आहे टेटच्या त्या वर्षीच्या डिफिकल्टीनुसार. तर आता आपण पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज अनालिसिस केलेलं आहे. आता आपण कॅटेगरी वाईज सगळे कट ऑफ बघणार आहोत. तर आपण पुणे जिल्हा परिषदसाठी सगळे कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत प्रायमरीचे मराठी मीडियमचे, ज्यामध्ये आपण सेमी इंग्लिशच्या पण जागा बघितलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला काय करतो, आपला वेळ वाचला पाहिजे म्हणून मी तुम्हाला व्हिडिओज ते कॅटेगरी मेन्शन करतो सिरियल नंबरला. तुम्ही व्हिडिओज पॉज करून तुमचं जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल किंवा नसेल तर तिथे NA असतं, नॉट अप्लिकेबल एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन वुमन असेल तर ते मेन्शन आहेत, तुम्ही पॉज करून बघू शकता. या कॉलममध्ये ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत, इकडे नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल आहेत रिकमेंडेशनसाठी, आणि इकडे टेटचे कट ऑफ मार्क्स मेन्शन केलेले आहेत. तर मित्रांनो सिरियल नंबर 1 पासून तर इथे 10 पर्यंत शेड्यूल कास्टचे सगळे कट ऑफ मेन्शन केलेले आहेत, तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर सिरियल नंबर 11 पासून तर सिरियल नंबर तुम्हाला इथे 18 पर्यंत शेड्यूल ट्राईबचे कट ऑफ बघायला मिळत आहे. इकडे ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत, इकडे नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल आहेत रिकमेंडेशनसाठी, आणि इकडे आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे टेटचा. सिरियल नंबर 19 पासून तर आपल्याला इथे 25 पर्यंत अदर बॅकवर्ड क्लाससाठी विथ ऑल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स वॅकन्सीज बघायला मिळत आहेत. नंबर ऑफ कॅन्डिडेट दिसत आहेत इलिजिबल फॉर रिकमेंडेशन 0 असल्यामुळे आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅटेगरी वाईज जेव्हा आपण ॲनालिसिस करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कुठल्या ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या नव्हत्या, कुठे कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि काय कट ऑफ तिथे लागलेला आहे. तर EWSसाठी इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी 26 पासून 31 पर्यंत इथे अर्थक्वेक अफेक्टेडपर्यंतचे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कव्हर केलेले आहेत. तुम्ही एकदा पॉज करून बघून या तुमचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कुठे बसतं आहे. तर त्यानंतर 32 आणि 33 वरती EWSचं स्पोर्ट्समॅन आणि लो विजनचे इथे कट ऑफ मेन्शन केलेले आहेत. आता इथे 2 कॅन्डिडेट्स ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत, 0 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, म्हणून आपल्याला कट ऑफ बघायला मिळत नाही. तर अशा पद्धतीने आपण काय केलं मित्रांनो, डिस्ट्रिक्ट वाईज सगळे कट ऑफ ॲनालिसिस केलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत असाल सगळे आपल्या चॅनलवरचे, तर तुम्हाला एक ॲनालिसिस करायला आता सोपं झालं असेल. ते व्हिडिओज एवढे सारे व्हिडिओज तुम्ही जवळपास 10 ते 20 व्हिडिओज आता बघून झाले असतील, आतापर्यंत अपलोड केलेले आहेत. त्या 20 व्हिडिओजमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की एक्झॅक्टली काय कट ऑफ्स आहेत, काय ॲनालिसिस आहे आपलं, किती मार्क आपल्याला पडलेले आहेत, आणि आता काय करायचं आहे, कारण हे मार्क्स आहेत अगोदरच्या टेटचे. तर आता जेव्हा वॅकन्सीज येतील, आपल्याला लेटेस्ट वॅकन्सीज ॲड होतील, तर त्या वॅकन्सीजनुसार आपल्याला यावर्षीची टेटची डिफिकल्टी लेवल काय होती, तर मग +20 मार्क्स पकडून घ्यायचे त्याच्यामध्ये, किंवा +10 पकडायचे का आपल्या कॅटेगरीनुसार. ही जी +10 +20ची आयडिया आहे ही तुम्हाला आता कळणार आहे वॅकन्सीज डिक्लेअर झाल्यावरती, आणि तुम्हाला टेटचे मार्क्स तर तुमच्या अगोदरच माहिती आहे. त्याच्यामुळे आता प्रिफरन्स देताना ज्या चुका ज्या लोकांनी ॲनालिसिस नाही केलं व्यवस्थित अगोदरच्या कट ऑफचं किंवा स्वतःच्या मार्क्सचं, जागांच्या उपलब्धतेचं, हे सगळं ॲनालिसिस केल्यावरतीच प्रिफरन्स देणं गरजेचं आहे. कारण
तुमचं सिलेक्शन फक्त तुमचे टेटचे मार्क्स नाही, तुम्हाला सगळे सांगतात, सगळे टीचर्स आहेत, सगळे मार्गदर्शक आहेत, सगळे तेच गोष्टी सांगतात की टेटच्या मार्क्सवरती फक्त डिपेंड नाही राहत, तर तुम्ही प्रिफरन्सेस काय देता याच्या ऑर्डरवरती पण व्यवस्थित तुमचं सिलेक्शन डिपेंड असतं. तर एक सायंटिफिक ॲनालिसिस करून प्रिफरन्सेस देणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच टीचिंग रिलेटेड अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.